नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा चर्चा झडू लागल्यात। ताज्या घटनाक्रमामध्ये याच आंदोलनाच्या समर्थनासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त एक व्यक्ती मैदानात उतरली आहे। या व्यक्तीच्याकडून करण्यात आलेलं एक ट्विट भारतामध्ये गदारोळ निर्माण करून गेला आहे आणि या व्यक्तीच्याकडून झालेल्या या ट्विटच्या निमित्तानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतकरी आंदोलनाची चर्चा आपण का करायची नाही अशा प्रकारचे विषय सुरू झाले। विषय इतका वाढत गेलाय की भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाला या सगळ्या प्रकरणावर आपलं म्हणणं मांडावं लागलंय आणि संपूर्ण प्रकरण हे केवळ पूर्वग्रह ठेवून पाहता येणार नाही असं सांगत असतानाच शेतकरी कायद्यांच्या बाबत कुठलीही भूमिका घेताना पूर्ण माहिती घ्या मगच बोला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय। ज्या रिहाना नामक कलाकाराच्या कडून करण्यात आलेल्या ट्विटमुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळलाय, त्या वादाच्या समर्थनात आणि विरोधात कलाकारांमध्ये सुद्धा उभी फूट पडल्याचं दिसतंय। अनेक भारतीय कलाकार हे रिहानाकडून करण्यात आलेल्या ट्विटच्या नंतर आपली भूमिका ही पूर्ण माहितीच्या आधारित असावी अशा स्वरूपाची भूमिका अर्थात तसं मत मांडताना दिसतायत। तर दुसऱ्या बाजूला रिहानाच्या मुळे शेतकरी आंदोलन करणाऱ्यांच्या मध्ये आणि त्याचबरोबर त्याला समर्थन देणाऱ्यांमध्ये एक नवं चैतन्य प्राप्त झालेलं दिसतंय। या दोन्ही गोष्टी समोर ठेवून आजच्या लक्षवेधीची चर्चा आपण करणार आहोत आणि त्यानिमित्तानं उपस्थित होणारे प्रश्न असे आहेत की कलाकारांची मतं कितपत जनमानसावर प्रभाव टाकतात, कलाकारांची मतं कितपत गांभीर्याने घ्यायला हवीत आणि कलाकारांची मतं ही पुरस्कृत असतात का, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना शेतकरी आंदोलनाला अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय समर्थनाची गरज आहे का? भारतातल्या कायद्यांच्या विरोधात भारतामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या बाबत जर समजा कॅनडाचा पंतप्रधान काही भूमिका घेत असेल तर त्याची कितपत दखल घ्यायला हवी? कॅनडाच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेच्या नंतर भारत सरकारनं त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही माहिती घेऊन बोला आणि त्यानंतर ना कॅनडाचे पंतप्रधान परत कधी त्या विषयावर बोलले ना इंग्लंडच्या संसदेमध्ये शेतकरी आंदोलनाला कोणत्याही प्रकारचं सरकारचं समर्थन मिळालं। आजच्या घडीला भारतामध्ये ताज्या घटनाक्रमात दीर्घकाळ चाललेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठल्याही संसदीय व्यवस्थेकडून समर्थन मिळवू शकलेलं नसताना 4-2 कलाकारांच्याकडून त्याच्या समर्थनात होणारी वक्तव्य ही कितपत गांभीर्याने घ्यायची याची ही चर्चा आजच्या लक्षवेधीत। या चर्चेत आपल्याबरोबर आज सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतोच, पण तत्पूर्वी एकदा ज्या रिहाना नामक आंतरराष्ट्रीय कलाकार महिलेने आपली भूमिका घेतली आहे त्या महिलेचा परिचय आपल्याला करून देतो। रिहाना ही तसं पाहिलं तर जगप्रसिद्ध कलाकार आहे। सोशल मीडियावर तिचे 100 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्या अनुषंगाने तिचं घेतलेलं मत हे तितक्या लोकांपर्यंत पोहोचतं, त्याच्यावर मत बनू शकतात अशी शक्यता व्यक्त होतीये। तेव्हा आधी तिचा परिचय करून घेऊ आणि त्यानंतर या चर्चेला टप्प्याटप्प्याने पुढे नेऊ। रिहाना कोण आहे त्याच्या विषयीचा तपशील। ही एक 32 वर्षीय कलाकार आहे। पॉप स्टार, पॉप सिंगर तसंच गायिका, गीतकार, अभिनेत्री, उद्योगिनी अशा विविध प्रकारे तिचा परिचय करून दिला जातो। डाव्या विचारांची ती पुरस्कर्ती आहे। यापूर्वी अमेरिकेत जेव्हा सामाजिक आंदोलनं उभी राहिली तेव्हा ट्रम्प विरोधक म्हणून तिने ठाम भूमिका घेतली होती। तिची सध्याची संपत्ती ही 60 कोटी अमेरिकी डॉलर इतकी आहे। दरम्यान परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टपणे भूमिका घेतली आहे आणि त्यांनी घेतलेली स्पष्टपणे भूमिका अगदी थोडक्या शब्दांमध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। परराष्ट्र मंत्रालय काय म्हणतं तेही पाहूया।
परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टपणे म्हणणं आहे की कृषी कायद्याबाबत माहिती घेऊन बोला, हा त्यांचा सल्ला सगळ्यांसाठी आणि खास करून समाज माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या लोकांसाठी आहे. पूर्वग्रह ठेवत कसलीही भूमिका घेणं हे गैर आहे असंही परराष्ट्र मंत्रालयानं सूचित केलेलं आहे. या चर्चेत आपण आपल्या सोबत सहभागी करून घेत आहोत कॉम्रेड अजित अभ्यंकर, हे माकपचे नेते आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आरती साठे आहेत. शेतकरी नेते विजय जावंदी आहेत. आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक या नात्यानं निखिल शिरावगे आहेत. आणि कलाकारांच्या भूमिकेतून या विषयाकडे पाहण्यासाठी निर्माती अभिनेत्री या भूमिकेत आपल्याला परिचित असलेल्या कांचन अधिकारी आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. मला पहिला प्रश्न कॉम्रेड अजित अभ्यंकर यांना विचारायचा आहे. अजितराव, शेतकऱ्यांचं आंदोलन जवळपास 2 महिने झाले सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या समर्थनाची गरज आहे का? बघा, असं आहे, कुठलंही आंदोलन, भारतासारखा जो देश आहे, जेव्हा आपण म्हणतो की भारताची प्रगती ही जगामध्ये कितवी अर्थव्यवस्था आहे असं आपण सांगत असतो. हे जग हे आता एक खेडं झालेलं आहे, एक ग्लोबल विलेज झालेलं आहे असं आपण सांगत असतो. आणि जागतिक भांडवलाची आपण सगळीकडून आयात करण्यासाठी उत्सुक असतो, वेलकम करतो आपण ते. अशा वेळेला भारतामध्ये ज्या शेतकऱ्यांची संख्या काही दशकरोड आहे, असे लोक, त्यांचा एक खूप मोठा सेक्शन जर आंदोलन करत असेल आणि त्या अशा एका मूलभूत तात्विक मुद्द्यावरती करत असेल तर त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटणं हे तुमची इच्छा असून असं स्वाभाविक आहे आणि टाळता येणार नाही. त्याच्यामुळे भारतामध्ये जे इतक्या मोठ्या प्रमाणात इतके दिवस घडते, तेही कॅपिटल राजधानीमध्ये, त्याचे परिणाम अपरिहार्य आहेत. ही एक मूलभूत गोष्ट आहे, म्हणजे ते कोणाचंही आंदोलन असलं तरी आहे. बर, पण या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगतो की या पलीकडे फार मोठं मेजर आहे. ते म्हणजे असं की भारतामध्ये सरकार जी भूमिका घेत आहे की MSPचा कायदा आम्ही करणार नाही, मिनिमम सपोर्ट प्राइसचा कायदा आम्ही करणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. ती कशामुळे आहे तर त्याचं कारण मात्र आंतरराष्ट्रीय आहे. म्हणजे गंमत बघा कशी आहे की अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर, जे WTOचा जो आपण जो करार केलेला आहे गॅटचा, त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्या अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चरच्या अंतर्गत अमेरिकेने भारतातल्या मिनिमम सपोर्ट प्राइसेस वरती जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, बरं, ते कुठेही वृत्तपत्रात आलेलं नाही, पण WTOच्या रेकॉर्डवरती आहे. त्याचं सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. तर भारतामध्ये भारत सरकार मिनिमम सपोर्ट प्राइसचा कायदा का करत नाही, लिहून देते पण कायदा करत नाही. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेने भारतामध्ये जे मिनिमम सपोर्ट प्राइस दिली होती त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, WTO मध्ये घेतलेलं, ऑन रेकॉर्ड घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे मी आपल्याला सांगू शकतो. ठीक आहे. तेव्हा इंटरनॅशनल मग आता कॉम्रेड अभ्यंकर, फार बरं झालं तुम्ही हा विषय एकदा अमेरिकेच्या लेव्हललाही घेऊन गेलात. अमेरिकेसारखा भांडवलदारी देश जर समजा भारताच्या विविध धोरणांमध्ये अशा प्रकारे हस्तक्षेप करत असेल तर त्या देशात राहणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाला मिळणारं समर्थन हे कितपत खरं समजायचं? आणि ज्या वेळेला रिहाना सारखी एक डाव्या विचारांचा पुरस्कार करणारी व्यक्ती शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात उतरते, तेव्हा हा भूमिका बदल किंवा हा भूमिका घेण्याचा मुद्दा हा पुरस्कृत नाही असं म्हणण्याची सोय आहे का? नाही, आता म्हणजे तुमचं म्हणणं जरा थोडंसं मला विशेष वाटते, म्हणजे आश्चर्यकारक वाटते की अमेरिकेतलं सरकार हे अमेरिकेतल्या जनतेची मतं आणि अमेरिकेतली जनता आणि अमेरिकेतलं सरकार हे सगळे एकच मताचे असतात. हा शोध कसा लागला मला माहिती नाही. उदाहरणार्थ अमेरिकेने इराकवरती आक्रमण केलं, त्याच्या विरोधात तिथं निदर्शनं झाली. अमेरिकेने पॅरिस करारामधून बाहेर पडले तर त्याच्या विरोधामध्ये निवडणुका लढून तिथं नवीन सरकार स्थापन झालं, तिथं लाखो लोकांची निदर्शनं झाली. तेव्हा अमेरिका आणि उद्या भारतातल्या सरकारने किंवा कोणत्याही सरकारने जर अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरती चुकीच्या भूमिका घेतली तर त्या देशातली जनता त्या सरकार विरोधामध्ये उठेलच, उभी राहीलच. म्हणजे सगळे उभा नाही, एक सेक्शन उभा राहू शकतो. बरं, भारताचा स्वातंत्र्य लढा जेव्हा चालला होता तेव्हा ब्रिटन मधले जे डावे होते आणि लोकशाही विचाराचे लोक होते ते स्वतःच्या साम्राज्यवादी धोरणाविरुद्ध लढत होते. टिळकांना ते परिषदेला बोलवत होते त्यांच्या लेबर पार्टी तिथली. तेव्हा ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे, याच्यात काय चुकीचं आहे? रेहाना जर तिला वाटत असेल की आपल्या सरकारचं धोरण चुकीचं आहे किंवा त्यांचं सरकार धोरणाचं त्यांना माहिती नसेल त्यांना ही गोष्ट,
की बाबा आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढा मोठा जनसमुदाय आहे. फार बरं झालं. आता साधी गोष्ट, अजून एक गोष्ट सांगतो. दक्षिण फार बरं आफ्रिकेमध्ये- झालं अभ्यंकर आपण म्हणालात, कदाचित रिहानाला हे माहितीही नसेल की त्यांच्या सरकारची धोरणं काय आहेत. त्या रिहानाला भारत सरकारने हा कायदा कशा पद्धतीनं केला, त्यामागची पार्श्वभूमी काय, भारतात किती वर्ष या प्रकारच्या कायद्याच्यासाठी वाट पाहायला लागली वगैरे वगैरे, आणि अनुषंगिक सर्व बाबी माहीत असतील का, तिच्या विचारांना कितपत ग्राह्य मानावं आणि गांभीर्यानं घ्यावं. नाही, आता हे बघा, हा जजमेंटचा भाग आहे. मी तिच्या देशाची धोरणं माहिती असतील का नसतील, म्हणजे आता हे WTO मध्ये ऑब्जेक्शन त्यांनी काय घेतलेलं आहे, हे रेहानासारख्या कलाकार बाईला माहिती असेल किंवा नसेल, दोन्ही शक्यता आहेत. मुद्दा असा आहे की इथले लाखो करोडो लोक काहीतरी आंदोलन करतायत. बर. एका ह्युमॅनिटेरियन ग्राउंड वरती थंडी वाऱ्यात बसलेले आहेत. ह्युमॅनिटेरियन ग्राउंड वरती एक मानवी समुदाय म्हणून जर तिला त्याच्याबद्दल काही जवळीक वाटली, तर त्याच्यामध्ये एवढं वाईट वाटण्याचं आणि एवढंसं खतखत होण्याचं काय कारण आहे मला तर कळत नाही. वाईट वाटण्याचं आणि खतखत होण्यासारखं काय कारण आहे? खरं तर कोणाला वाईट वाटलंय का, कोणाला खतखत झालीये का, याची उत्तर आपण आरती साठेंकडून घेऊयात. तत्पूर्वी आरती साठेजी आपल्यापर्यंत येण्यापूर्वी मला कांचन अधिकारींना एक प्रश्न विचारायचा आहे पटकन. कांचनताई, बऱ्याचदा कलाकार व्यक्त होतात. खरं तर बऱ्याचदा म्हणणं सुद्धा न पटणारं असतं, कारण अनेकदा ते स्वतःला वाचवतात आणि जेव्हा जेव्हा व्यक्त होतात तेव्हा सोयीची भूमिका घेताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या एखाद्या व्यक्तीनं भारतातल्या कोणत्याही सामाजिक आंदोलनाविषयीची भूमिका घेणं आणि त्या भूमिकेच्या अनुषंगानं भारतामध्ये एक नवीन वाद तयार होणं, हे संयुक्तिक आहे का? आपल्याला गरज आहे का अशा प्रकारच्या नव्या नव्या वादांची आणि अशा प्रकारच्या विचारांची किंवा तशा प्रकारच्या घेतलेल्या प्रतिक्रियांची? इथे मला दोन गोष्टी मांडाव्याशा वाटतात की जेव्हा आपल्याकडे काही नॅचरल कलॅमिटीज येतात किंवा आपल्याला फंड्स उभे करायचे असतात, अशा वेळेला मॅक्सिमम कलाकार लोक ही पुढे येतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळे शोज ऑर्गनाईज केले जातात. अगदी ट्रकमध्ये भरभरून सगळे कलाकार जातात आणि लोकांच्याकडनं मदत गोळा करण्याचं काम हे केलं जातं. तर मला असं वाटतं एखाद्या देशाचा स्वतंत्र नागरिक म्हणून एखाद्या माणसाला जर आपलं मत मांडावं असं वाटलं तर आजकालच्या युगामध्ये सोशल मीडिया हे इतकं पॉवरफुल माध्यम आपल्या हातात आलेलं आहे की अशा ह्याच्यावरनं कुणीही त्याच्यावरती व्यक्त होऊ शकतं. आत्ताच अजितजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या इथे खरोखरच आता एक छोटंसं ग्लोबल व्हिलेज असल्यासारखं आपलं अख्खं जग झालेलं आहे बिकॉज ऑफ दिस सोशल मीडिया, बिकॉज ऑफ ऑल द थिंग्स, आणि त्याच्यामुळेच हे एक पॉसिबल होऊ शकतं. आणि प्रत्येकाचे एक आता विचार असे, आता ती 32 वर्षाची आहे म्हटल्यानंतर तिचे पण एक काहीतरी जडणघडण विचारांची झालेली असेल. परंतु एक प्रश्न असाही आहे की आत्ता जसं तुम्ही सांगितलं की आपले इथले काय जे रूल्स आहेत किंवा काय आहेत हे पहिले ध्यानात घ्यावेत आणि ते वाचून मगच त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया द्यावी. जेव्हा तुम्ही मला इथे बोलावलं तेव्हा सुद्धा मी पहिल्यांदा तुम्हाला ते सांगितलं. मला एक छोटीशी इन्फॉर्मेशन म्हणून अजितजींना एक प्रश्न विचारावा असं वाटतोय आपल्या परमिशननी, की आपल्या इथे म्हणजे माझं जे काय नॉलेज आहे, अजितजी त्याच्यावरती बोलते, मला तुम्हाला काहीच हे करायचं नाहीये. आपल्या इथे एक पणन खातं असतं आणि पणन खात्याद्वारे आपल्याला शेतीमालाचे जे बाजारभाव असतात ते आपल्या इथे नक्की केले जातात. मग मला हा पडलेला प्रश्न आहे की आत्ताचं हे जे आंदोलन, आणि हे बेसिक दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे एखादं आंदोलन जेव्हा उभं राहतं किंवा ते इतके महिने असं चिघळल्यासारखं आंदोलन राहतं तेव्हा त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, जे फंड्स आहेत, ते सध्याच्या ह्या आंदोलनाचे फंड जे कुठून रेज केले जात आहेत हे मला तरी माहिती नाहीये. त्यामुळे हा माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे फंड्स कुठून रेज केले जात आहेत, मग त्याचे पडसाद जे आहेत ते आंतरराष्ट्रीय लेवलवरती कशासाठी उमटत आहेत याच्याविषयी मला जरा त्यांच्याचकडनं जाणून घ्यायला आवडेल. बरं, अजितराव याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. अगदी अगदी बघा, असं आहे की पणन खातं ठरवत नाही, ऍग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस कमिशन नावाचं एक कमिशन आहे केंद्र सरकारचं. ते या देशामध्ये ज्या MSP ज्याला आपण म्हणतो ते हमीभाव ठरवत असतं आणि त्याची एक पद्धत आहे. ती पद्धत कशी असावी याच्याबद्दल स्वामीनाथन कमिशनने काही रेकमेंडेशन्स केलेले आहेत. त्या रेकमेंडेशन सरकार पाळतंय असं सरकारचा चुकीचा दावा आहे. तो पाळत नाही असं माझं म्हणणं आहे, पण तो त्याच्या तपशिलाची चर्चा काय आता अपेक्षित नाहीये. ठीक आहे. तेव्हा ते पणन खातं ठरवत नाही, ऍग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस कमिशन ते ठरवतं. हा पहिला मुद्दा आणि ते चर्चेसाठी खुलं आहे आणि त्याच्याबद्दल पुष्कळ चर्चा आणि वाद चालू आहे. ठीक, आता आपण या एवढे दिवस जे आंदोलनाला आंदोलन मिळणाऱ्या चाललेलं आहे, पैशांच्या त्याच्यासाठी बाबत जो निर्णय- त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्यावर येऊया. हा, अगदी अगदी अगदी. आता दुसरा प्रश्न असा की एवढ्या मोठ्या आंदोलनाचा आम्ही पुष्कळ मोठी आंदोलनं करतो, कामगार संघटनांची करतो,
त्यावेळेला आम्ही निधी हा कामगारांकडनं गोळा करतो किंवा त्याला पाठिंबा देणारे काही मध्यमवर्गीय असतात, काही सहानुभूतीदार असतात की जे वेगवेगळ्या वर्गातले असू शकतात, त्यांच्याकडनं निधी गोळा करतो. त्याचप्रमाणे आता हे शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे, आता उदाहरणार्थ आमचे शेतकरी, आमच्या किसान सभेचे लोक तिथे जे बसलेले आहेत, त्यासाठी आम्ही महाराष्ट्रामधून किसान सभेच्या वतीनं तो निधी गोळा करतो आहे. मुंबईला आम्ही आंदोलन करतो, त्याच्यासाठी किसान सभे, आमची संघटना किसान जोडणे आमच्याबद्दल बोलतोय. ते प्रत्येक संघटना आपापले सभासद असतील, सहानुभूतीदार असतील, त्यांच्याकडून निधी गोळा करत असतात आणि त्याच्यामधून ते आंदोलन चालू असतं. आणि या आंदोलनाला इतका पब्लिक सपोर्ट आहे की लोक, विशेषतः पंजाब हरियाणा या परिसरामध्ये सगळीकडेच आहे, पण तिथं अजून जास्ती आहे. ठीक आहे, आरती साठेंकडे नेऊया पुढचा मुद्दा. आपण असं म्हणालात की आपल्या सहानुभूतीदारांच्याकडून तसंच कार्यकर्त्यांच्याकडून, नेत्यांच्याकडून निधी उपलब्ध करून ही आंदोलनं उभी केली जातात. आरती साठेजी, या सहानुभूतीदारांच्या विषयीही आपल्याला बोलता येईल आणि त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी रिहाना सारख्या व्यक्तीनं समर्थन दिलं तर खदखद का होतीये असाही एक शेरा ऐकवला गेला. आक्षेप नक्की काय असू शकतात? रिहानाच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे का? कारण परराष्ट्र मंत्रालयानं त्याच्यावर खुलासा काढावा. एकतर ही खूप मला दुःखाची गोष्ट आहे की पॉलिटिकल मायलेजसाठी ज्या डाव्या विचारसरणीतले लोक आहेत ते कुठल्याही स्टेटमेंटला क्रेडिबिलिटी देत आहेत. रिहाना ही चांगली सिंगर असेल, तिचा एक मोठा प्रेझेन्स असेल, पण खरं म्हणजे तिला काय अधिकार आहे किंवा हक्क आहे किंवा तिला काय माहिती की फार्मर्स लॉज किंवा फार्मर्स कशाविषयी प्रोटेस्ट करतायत हे तिचा काही एक संबंध नाहीये. तिला फक्त एक सेन्सेशनल स्टेटमेंट करायची आहे आणि शी इज नोन फॉर मेकिंग सेन्सेशनल स्टेटमेंट्स. आणि तिचं बरेचदा अशा गोष्टी तिच्या आहेत ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल मीडियाने तिला हाणून पाडलं आहे. आणि शेवटी हा फार्मर्स इश्यू असो किंवा कुठलाही मुद्दा असो, हा आमचा देशाचा इश्यू आहे. हे आमचे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यासाठी रिहाना किंवा एक्स किंवा वाय किंवा झेड यांनी का वक्तव्य करावं? काय त्यांची लोक स्टँडिंग, काय त्यांचं ज्ञान त्या फील्डमध्ये, हे म्हणजे मूर्खपणाची लक्षणं आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे जे डाव्या वळणातली पार्टीज आहेत किंवा ऑपोजिशन पार्टीज आहेत ते तर म्हणतीलच ग्लोबल विलेज आहे, हे आहे, ते आहे. नाहीतर जेव्हा त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसीज येतात तेव्हा ते म्हणतात वी आर अँटी कॅपिटलिस्ट, वी आर अँटी कॅपिटलिझम. मग तेव्हा ग्लोबल विलेज नसतं का? तेव्हा मग मोदी सरकार कसं कॅपिटलिस्ट सरकार आहे? सो हे जे दुटप्पी धोरणं आहेत, कारण आमच्या काहीतरी करून भाजपाला शिव्या घालायच्या किंवा सरकारला शिव्या घालायच्या आणि त्याच्यासाठी राष्ट्रहित नाही बघायचं, हे अतिशय विचित्र आणि अक्षरशः हॉरिबल बिहेवियर आहे. अजितराव याच्यावर उत्तर देऊ इच्छित आहेत. आरती साठेजी, अजितरावांना एक छोटी आपण पटकन संधी देऊयात. अजितराव, इतरही चर्चेतले दोन मान्यवर अजून बोलायचे बाकी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अशी, थेट डाव्यांवर आक्षेप आलेला आहे. अजून एक तपशील आपल्यापर्यंत पोहोचवतो. केवळ आणि केवळ रिहानाचाच विषय नाहीये. मूळ विषय सुरू झाला जस्टिन ट्रुडोपासून, त्यानंतर ग्रेटा थनबर्ग बोलल्या, त्याच्यानंतर पॉर्न स्टार म्हणून परिचित असलेली मिया खलिफा बोलली आणि आता त्या यादीमध्ये रिहाना. तर तुम्हाला अशा म्हणजे पॉर्न स्टार असलेल्या मिया खलिफाचं समर्थन मिळतंय, तुम्हाला पॉपस्टार असलेल्या रिहानाचं समर्थन मिळतंय, तुम्हाला ग्रेटा थनबर्गचं समर्थन मिळतंय. गरज आहे का या लोकांच्या समर्थनाची तुम्हाला? आणि असेल तर का गरज आहे? देशातलं समर्थन कमी पडतंय म्हणून आंतरराष्ट्रीय समर्थन हवंय? नाही, मला काय कळतच नाही. नाही, म्हणजे पहिली गोष्ट अशी की हे समर्थन मागायला कोणी गेलो होतं का? म्हणजे गरज पडते तुमच्या प्रश्नाचा मला काय अर्थच कळत नाही. कोणी काय आम्ही मागायला गेलो का त्यांच्याकडे समर्थन? वृत्तपत्रामध्ये, इंटरनेटवरती ओसंडून वाहते तिथल्या बातम्या. करू त्याचा निषेध तरी करा. हॅलो एक मिनिट, ऐका एक मिनिट. अजिबात निषेध करणार नाही. त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलंय आणि त्या आंदोलनाला जर सपोर्टिंग बोलत असतील तर वाय शुड वी डिनाऊन्स देम? नाही, मत व्यक्त करावं, पण मत सुद्धा कुठल्या त्यांना अधिकार. थांबा, तिने मत, मी तुम्हाला रिहानाने काय काय केलं आहे, एक मिनिट, मी रिहानाने काय काय केलं आहे आणि कसं वाटेल तशी बिहेव केली ते सुद्धा वाचून दाखवते. इनफॅक्ट तिने कुठल्या तरी एका अरब एमिरेट्स कंट्रीमध्ये एका मशिदी समोर वाह्यात फोटोही काढले आहेत. सी, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन कम्स विथ लिमिटेशन्स, हा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे आर्टिकल्स आहेत. हो, तुम्ही व्यक्त विचारायचंय. अजितराव, आपला वेळेचा आपला मुद्दा मांडण्यासाठी दिलेला वेळ आहे, तुम्ही मांडा आपली भूमिका.
आता एक प्रश्न मी आरती साठेंना थांबायला सांगितलंय आणि मी तुम्हाला विचारतो की आपल्या समर्थनात कोण उभं राहतं याच्यावर सुद्धा बऱ्याचदा आपल्याला समर्थन केलं जाणारं वक्तव्य हे किती वजनदार आहे ते ठरत असतं. त्या अनुषंगाने मी म्हणालो तुम्हाला पॉर्नस्टारच्या कडून मिळणारं समर्थन, तुम्हाला सेलिब्रिटी स्टार्स गायकांकडून मिळणारं समर्थन गरजेचं वाटतंय का? मी मगाशीच शब्द जो वापरला की खतखत कोणाची आणि कशा करताय, और समर्थन मागायला आम्ही गेलो नव्हतो. आता मला फक्त पूर्ण बोलू द्या. जी बोला बोला. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, त्यांना त्याच्यातलं कळतं का कळत नाही हे नक्कीच त्याचे क्वेश्चन करता येईल ना. तुम्ही म्हणा ना की त्यांना त्याच्यातलं काही कळत नाही, माहिती न घेता विधान केलेलं आहे, वेड्यासारखं काहीतरी बोलू नका, हे नक्कीच म्हणता येईल आणि कदाचित ते बरोबर किंवा चूक दोन्ही असू शकेल. तेव्हा मुद्दा त्यांचं मत बरोबर आहे का चूक आहे, त्यांचा मत व्यक्त करण्याचा काय अकॅडमिक अधिकार आहे का नाही, हा प्रश्न जजमेंटचा आहे, हा प्रश्न प्रोप्रायटीचा नाहीये. बरं, प्रोप्रायटीचा असलाच तर त्यांच्या जजमेंटचा तो त्यांच्या प्रोप्रायटीची ती जजमेंट आहे, त्याच्यामध्ये आंदोलनाला डिस्क्रेडिट काय मिळते? व्हाय शुड वी बी डिस्क्रेडिटेड फॉर दॅट? नाही याच्यासाठी कारण हे बघा थोड्या वेळापूर्वी एक प्रश्न उपस्थित केला, काहीतरी अजितराव एक प्रश्न असा उपस्थित केला की संबंधित वक्तव्याला तुम्ही नाकारणार आहात का? आम्ही आमच्या देशात काय चाललंय बघून घेऊ, तुम्हाला आमच्या देशातल्या आंदोलनात नाक खुपसायची गरज नाही अशी भूमिका असू शकते का, असं मला आपल्याला विचारायचं आहे. नाही त्यांनी त्या विषयाबद्दल जर मत व्यक्त केलं तर त्याच्याबद्दल पुन्हा प्रतिमत व्यक्त करण्याची आता तरी काही मला गरज वाटत नाही. ठीक आहे, त्या मताचा जो काही तपशील असेल ते बघू ठरवू आम्ही. ठीक ठीक ठीक. आपल्यासोबत निखिल श्रावगे आहेत. निखिल श्रावगे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी व्यक्त होणाऱ्या व्यक्तींच्या बाबतच बरेचसे संदर्भ देऊन काही लेखन केलेलं आहे. निखिलजी, ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक पूर्वाश्रमीचा पॉर्नस्टार व्यक्त व्हायला लागलाय, शेतकरी आंदोलनाबाबत ग्रेटा थनबर्ग सारखी व्यक्ती बोलू लागलेली आहे आणि आत्ताच्या घडीला ताजं नाव यामध्ये रिहानाचं आहे, ही सगळी चर्चेतली मंडळी अचानक भारतातल्या शेतकरी आंदोलनावर का बोलू लागली असावीत आणि त्यातला एक धागा हा त्यांच्या भूमिकेचा आहे. रिहानाच्या बाबतीत ती डाव्या विचारांची पुरस्कर्ती आहे हे तर सांगितलंच आपण. ट्रम्पच्या विरोधात सुद्धा ती ऍक्टिव्ह होती हे सुद्धा आपण नमूद केलेलं आहे, ते लोकांनाही माहिती आहे. निखिलजी, त्यांच्या नावाची आणि त्यांच्या मताची चर्चा होतीये कारण की त्यांना चर्चेत राहणं ही त्यांची रोजीरोटीवर असतं. रिहानासारखी जी आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉपस्टार आहे तिला या गोष्टीत बोलण्याचा कितपत अधिकार आहे किंवा कितपत ज्ञान आहे हा चर्चेचा मुद्दा आपण घेतोच आहोत. पण त्यांना बोलायची गरज काय आहे हा एक पहिला प्रश्न आहे. डाव्या अंगाने विचार करता उजव्या विचारसरणीने चाललेल्या नरेंद्र मोदी सरकारवर रिहानासारख्या पॉपस्टारनी टीका करणं स्वाभाविक म्हटलं जाईल. पण त्याचबरोबर ग्रेटा थनबर्ग, मलाला असेल किंवा अजून कोण असेल, मला असं वाटत नाही की त्यांच्याकडे तेवढं गांभीर्याने बघण्याची गरज आहे आपल्याला, कारण की त्यांना आपल्या देशात मताचा अधिकार नाहीये. हे जे सरकार आहे हे सरकार निवडून आलेल्या लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, बहुमताने निवडून दिलेलं सरकार आहे, 2 वेळा निवडून दिलेलं सरकार आहे आणि सरकारी संसदेमध्ये चर्चा करून हे जे बिल्स आहेत ते पास केले गेले आहेत. त्याच्यामुळे आजची जी चर्चा आहे कदाचित 24 तासानंतर आपण जर बघितलं तर ह्याच्यावर इतकी चर्चा होणार नाहीये. आणि रिहाना काय अमेरिकेत राहणारा कुठलाही पॉपस्टार असेल किंवा अगदी जो बायडन यांनी जरी उद्या काही भूमिका घेतली या प्रश्नाबाबत तर आपलं परराष्ट्रीय खातं भारताचं हे त्यांना नक्कीच सांगू शकेल की हा भारताचा अगदी म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जस्टिन ट्रुडो प्रकरणात असंच झालेलं आहे. जस्टिन ट्रुडो यांच्याकडून जेव्हा या शेतकरी आंदोलनाच्या विषयी भूमिका घेतली गेली तेव्हा भारतानं सरळ त्यांचा कान पिळला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माहिती घेऊन बोला. त्यानंतर जस्टिन ट्रुडो यांच्याकडून कुठलंही वक्तव्य आलं नाही. आता आरती साठे आपल्यापर्यंत येतोय. जस्टिन ट्रुडो यांच्यासारखा व्यक्ती जेव्हा शेतकरी आंदोलनाच्या बाबत बोलायला लागतो तेव्हा शेतकरी आंदोलनातला खलिस्तानी एलिमेंट हा अधिक ठळकपणे समोर येतो का, किंवा तशा प्रकारच्या मानसिकतेचे लोक या आंदोलनाच्या समर्थनात आहेत हा आरोप खरा वाटू शकतो का? यानंतर विजयरावांनाही आपण बोलतो करूयात. विजयराव जावंदी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आधी आरती साठेजी. हे बघा, आता त्याच्यामध्ये खलिस्तानी मुवमेंट आहे का वेस्टेड इंटरेस्ट आहेत, जे मंडीज चालवतात, एक्झॅक्टली काय आहे हे तर मी इतक्यात त्याच्यावर काहीच वक्तव्य करू इच्छित नाहीये.
इनफॅक्ट प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकऱ्यांना सांगितलंय की तुम्ही परत एकदा आमच्या बरोबर एक विचार विमर्श करा, आमच्या बरोबर एक डायलॉग करा आणि जिथे जिथे इश्यूज आम्ही सॉर्ट आउट करू शकतो तिथे सरकारने पूर्ण कोऑपरेशन दिलं आहे आणि पूर्णपणे एका डेमोक्रेटिक प्रोसेसनी हा इश्यू आम्हाला सोडवायचा आहे. आम्हालाही आवडत नाहीये की इतके लोक तिकडे इतके महिने थंडीत कुडकुडत, इनफॅक्ट मला नाही वाटत ते थंडीत कुडकुडत पण असतील, कारण जे काय फोटो दाखवले गेले तर त्यांना व्यवस्थित सगळ्या सोयी पण मिळाल्या आहेत. पण माय पॉइंट इज की हा जो इश्यू आहे तो एका डायलॉगनी सॉल्व्ह करता येईल आणि त्याच्यासाठी सरकार पहिल्या दिवसापासून फार्मर्स बरोबर, शेतकऱ्यांबरोबर डायलॉग करते आहे. हो, पण त्याच्यामध्ये काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत ह्याच्याविषयी अजिबात मला शंका नाही आहे. ठीक आहे विजयराव गावंडे, या निमित्तानं पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. विजयराव, कुठलंही आंदोलन हे जनतेचं आंदोलन बनतं ज्या वेळेला जनतेला ते आपलं वाटतं. आत्ताच्या घडीला दिल्ली आणि आसपासच्या परिसरातल्या बहुसंख्याक शेतकऱ्यांच्याकडून केलेलं हे आंदोलन जर जनहिताचं आणि शेतकरी हिताचं असेल तर ते देशव्यापी अद्याप का बनलेलं नाही? नाही, मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की हे आंदोलन देशव्यापी नाही, हे असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना खुलं आवाहन करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना MSPचं संरक्षण नको आहे हे सांगत सांगत गावात यावं ना आणि मग पाहावं की त्यांचं कोण ऐकतं. तर तो भाग नाहीये. तुम्ही आता जे म्हणता आहात की तिला काही कोणी पाठिंबा मागायला गेलं नव्हतं, मला असं वाटतं की आपण युनायटेड नेशनचे सदस्य आहोत, ह्युमन राईट कमिशन आहे आणि ह्युमन राईट कमिशन मध्ये मानव अधिकाराची सुरक्षेकरता जर कुठे काही काही होत असेल तर त्याच्यावर कोणत्याही मानवाला बोलण्याचा अधिकार आहे. एक मिनिट, माझं पूर्ण ऐकून घ्या, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. मी तुम्हाला सरळ असं म्हणतो की तिने जर मोदीची तारीफ केली असती तर तुम्हाला आवडलं असतं, ऐके नाही. आणि आंतरराष्ट्रीय कॉमेंट नको असं म्हणता तर मग मोदींनी आपकी बात ट्रम्पकी सरकार हे केवढं मोठं केलेलं होतं विधान, हे कसं चालतं त्यांच्या मतदानावर प्रभाव टाकण्याकरता. म्हणून मला त्या वादात जायचं नव्हतं. मला काय म्हणायचंय, जे अभ्यंकर म्हणाले ना, आम्ही काही त्यांचा पाठिंबा मागायला गेलो नाही, आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची काही गरज नाही. आमची सक्षमता आहे, आम्ही जिंकलो का हारलो का आमच्या देशात ठरेल. पण त्याला तुम्ही एवढं महत्व का देता हाच माझा प्रश्न आहे. बर, यावर चर्चा आपण पुढे चालू ठेवणार. वेळेची मर्यादा आहे विजयराव, आपण एका महत्वाच्या वळणावर चर्चा आणली त्यासाठी आभार. पण वेळेची मर्यादा असल्यानं मी आपल्याला थांबून एक पटकन छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.